आणखी एक महत्त्वाची बातमी, नवनिर्वाचित खासदारांना मंत्रिपदासाठी फोन येण्यास सुरुवात झालेली आहे। नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवलेंना मंत्रिपदासाठी फोन आलाय। रक्षा खडसे, प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ यांना सुद्धा मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे। मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांना 11:30 वाजता चहा पानासाठी आमंत्रण देण्यात आलेलं होतं। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। आता खासदारांना मंत्रिपदासाठी फोन यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना सुद्धा पीएमओ कडून फोन आला आणि रामदास आठवले यांना सुद्धा पीएमओ कडून फोन आलेला आहे। नितीन गडकरी, पियुष गोयल, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ यांना फोन आलेला आहे। तर शपथविधीसाठी केंद्रातून कुणाकुणाला फोन आलेला आहे? नितीन गडकरी, पियुष गोयल, रक्षा खडसे, भाजपचे खासदार यांना पीएमओ कडून फोन आलेला आहे। त्याच्यानंतर शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव, रिपाई अध्यक्ष रामदास आठवले, भाजपचे मुरलीधर मोहोळ। शपथविधीसाठी केंद्रातून कुणाकुणाला फोन आलेला आहे, पीएमओ कडून कुणाकुणाला फोन आलेला आहे ते आपण पाहताय। त्याच्यानंतर राजनाथ सिंह, ज्योतिरादित्य शिंदे, शिवराज सिंह चौहान भाजपचे प्रमुख नेते, त्याच्यानंतर जितेंद्र सिंह, जी किशन रेड्डी, बंदी संजय कुमार। मित्र पक्षांपैकी कुणाकुणाला फोन आलाय तेही आपण पाहतोय। गिरिराज सिंह, हरदीप सिंह पुरी, जितन राम मांझी, कुमारस्वामी, रामनाथ ठाकूर, चिराग पासवान। मित्र पक्षांना सुद्धा कोणाकोणाला फोन आलेला आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। विश्वास नाही बसत आहे, जरी माझी तिसरी टर्म असली जरी, कारण की असे काही अपेक्षेने आतापर्यंत कधी काम केलं नाही। नक्कीच कार्यकर्ता म्हणून आधीपासून काम करायची सवय आणि पुढे पण कार्यकर्ता म्हणूनच काम करेल। आणि मला असं वाटतं हे सगळं शक्य झालेलं आहे तर आमचे नेते असतील सगळे आणि खास करून जनता जी आहे, ज्यांनी मला तिसऱ्यांदा एवढ्या मोठ्या लीडने मला इथून निवडून म्हणजे तिथून निवडून पाठवलेलं आहे, तर याचं सगळं श्रेय जनतेला जातं। हमारे साथ रामदास आठवले जी हैं जो मंत्री बनने जा रहे हैं। फोन आ गया है सर, क्या कहेंगे? तीसरी बार मोदी सरकार बन रही है और तीसरी बार आप शपथ लेने जा रहे हैं। तो मुझे बहुत बड़ा आनंद है कि माननीय नरेंद्र मोदी जी ने उनके मंत्रिमंडल में तीसरी बार मुझे मौका दिया है। मेरी पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया है, बाबा साहब अम्बेडकर जी की पार्टी है और इस पार्टी ने लगातार 10 सालों से मोदी जी का समर्थन दे दिया है। तो दलित जनता को बीजेपी के साथ लाने का काम हमने किया है, तो इसीलिए माननीय नरेंद्र मोदी जी को मालूम था। और महाराष्ट्र में आने वाला विधानसभा का जो चुनाव भी है तो उसको भी नजरअंदाज रखते हुए महाराष्ट्र में अपनी सत्ता आनी चाहिए, महायुति की सत्ता आनी चाहिए, एनडीए की सत्ता आनी चाहिए। इसीलिए उन्होंने मुझे मौका दिया और मैंने लगातार 8 सालों में मैंने मोदी जी का जो समर्थन किया था, मोदी जी ने जो डेवलपमेंट का काम किया है वो लोगों के सामने रखा था। और संविधान बदलेगा ये जो गलत प्रचार है उसको भी हमने दलित समाज में जाकर उनको समझाया था। तो कुछ गलत फहमी जरूर हुई थी, लेकिन दलित वोट भी मतलब एनडीए को मिला है, बीजेपी को मिला है। और मुझे आनंद है, मेरे समाज को आनंद है कि मोदी साहब ने मुझे तीसरी बार मौका दे दिया है। खासदारांनी श्रीकांत शिंदेंनी मंत्रिपद घ्यावं म्हणून आम्ही माननीय एकनाथराव शिंदे साहेबांना त्या ठिकाणी सुचवलं होतं, पण श्रीकांत शिंदे साहेबांनी स्वतःहून त्याला नकार दिला, संघटनात्मक मी काम करणार म्हणून। आणि एकनाथराव शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं की ते जबाबदारी श्रीकांतची आहे। श्रीकांत शिंदे हे सुद्धा सिनियर खासदार आहेत, तिसरी टर्म त्यांची आहे, पण निश्चित एका शिवसैनिकाला न्याय माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी मेरिटवर दिला, त्याबद्दल